नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या घराजवळ सामूहिक वंदे मातरम गायनानंतर भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची पत्रकार परिषद. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की वंदे मातरम या गायनाला 150 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि हे 150 वर्ष पूर्ण होत असताना सरकार असो, संस्था असो, शाळा असो, कॉलेज असो, अशा सर्व ठिकाणी वंदे मातरम गायनाचे कथन झाले पाहिजे. अशा प्रकारचा निर्णय देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेटमध्ये दिला. संपूर्ण देशात या गायनाचे व कथनाच्या कार्यक्रमाचे आयोजन होत असताना आम्हीही कोलाबा येथे वंदे मातरम गायनाचा व कथनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. देशाच्या कोणत्याही भागात वंदे मातरम बोलण्याचा, गायनाचा आणि कथनाचा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही देत आहोत. हा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे. तरी सुद्धा अबू आझमी ह्या कार्यक्रमाला आले नाही. त्यांनी आमच्या वंदे मातरम गायनाच्या कार्यक्रमाला लाथ मारून विरोध दर्शवला. त्यामुळे त्यांना आम्ही मेसेज देऊ इच्छितो की इस देश में अगर रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. अशा समाजविघातक कृतीचा आम्ही निषेध करतो. राहुल गांधी यांच्या दुबार मतदान व वोट चोरी कशी होते याचे रोज कथन करत असताना त्यांच्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की त्यांच्या पक्षात आमदार असलम शेख यांचे 4 खोप मतदारसंघात 2 मतदान कार्ड, 2 वेगवेगळे फोटो तसेच 2 वेगळ्या नावे, 2 वेगवेगळे पत्ते, त्याबद्दल त्यांचे काय म्हणणे आहे हे राहुल गांधींनी स्पष्ट करावे. पुण्यामध्ये गेलेल्या जमीन व्यवहाराच्या घोटाळ्याबद्दल विचारले असता ते म्हणाले सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायद्याच्या अधीन राहून जी काही चौकशी असेल ती केली जाईल. कायद्याच्या पुराव्यानिशी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले. मातरमला विरोध करणाऱ्यांच्या घरासमोर तुम्ही वंदे मातरम गायन केलं. असं आहे की वंदे मातरमला या राष्ट्रगानाला 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या या दिवशी संपूर्ण देशामध्ये सरकारच्या स्तरावरती असेल, शाळांमध्ये असेल, कॉलेजमध्ये असेल, अशा विविध प्रकारच्या संस्थांमध्ये असेल, अशा प्रकारच्या वंदे मातरमच्या गायनाचा, कथनाचा, कार्यक्रमाचं आयोजन व्हावं, हा समारोह व्हावा, अशा प्रकारचा निर्णय हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी कॅबिनेटमध्ये केलेला असून या ठिकाणी या निर्णयानुसार संपूर्ण देशामध्ये वंदे मातरमाच्या गायनाचे आणि कथनाचे कार्यक्रम हे या ठिकाणी होत असताना आम्ही कोलाबामध्ये या ठिकाणी या गायनाचा, कथनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि या देशाच्या भूमीवरती उत्तरेपासून दक्षिणपर्यंत आणि पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत या भूमीच्या तुकड्यावर कोणत्याही ठिकाणी आम्ही वंदे मातरम बोलू शकतो, गाऊ शकतो, कथन करू शकतो आणि याला कुणीही विरोध करू शकत नाही, अशा प्रकारचा एक मेसेज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही देत आहोत. पोलिसांनी समजूत देखील काढली तरी अबू आझमी यांच्या घराच्या परिसरामध्येच का वंदे मातरमचं गायन? असं आहे की अबू आझमी जी यांना ट्रॅफिक लागू नये, यांना यायला जायला जास्त वेळ लागू नये आणि यांना याच्यामध्ये जास्त त्रास होऊ नये म्हणून अगदी 2 मिनिटांमध्ये ते वंदे मातरमाच्या गायनाच्या कार्यक्रमामध्ये वंदे मातरमचं गायन करण्याकरता या ठिकाणी पोहोचू शकतात. या उद्देशाने या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलं. त्यांना मी ट्विटरवरनं या कार्यक्रमाचं निमंत्रणही दिलेलं आहे, परंतु ते या ठिकाणी फिरकलेले नाहीत. त्यांनी आमच्या निमंत्रणाला लाथ मारलेली आहे आणि वंदे मातरम गायन करण्यासाठी त्यांनी विरोध दर्शवलेला आहे. आणि त्यामुळे हा मेसेज आम्ही या ठिकाणी संदेश देऊ इच्छितो की इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. वंदे मातरमचं गायन करायला लावणार का? आज ते आले नाहीत. अबू आझमी यांना वंदे मातरमचं गायन करायला लावणार नाही, त्यांना वंदे मातरमचं गायन करण्याची विनंती आम्ही केली. त्यासाठी त्यांच्या घराच्या जवळ त्यांना इझी होईल अशा प्रकारच्या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, परंतु तरीही ते या कार्यक्रमाला आले नाहीत. त्यांनी वंदे मातरमचं गायन करण्याला विरोध दर्शवला आणि अशा प्रकारच्या समाजविरोधी, देशविरोधी शक्तींचा आम्ही निषेध करतो. हिंदी में बोलता हूँ. आज वंदे मातरम के 150 साल पूरे हो रहे हैं और इस 150 साल पूरे होने के उपलक्ष्य पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने
कैबिनेट में ऐसा निर्णय किया है कि पूरे देश में सरकार के स्तर पर सभी स्कूलों में, महाविद्यालयों में वंदे मातरम का समारोह जो है वो मनाया जाएगा। वंदे मातरम का कथन होगा, गायन होगा। इसी कार्यक्रम के तहत मुंबई शहर में 6 कार्यक्रम हम कर रहे हैं। उसमें से एक कार्यक्रम यहाँ पर कोलाबा में यहाँ पर हो रहा है और इस कार्यक्रम के द्वारा हम ये मैसेज देना चाहते हैं कि इस देश में अगर रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा। इस भूमि के टुकड़े पर उत्तर से लेकर दक्षिण तक और पश्चिम से लेकर पूर्व तक किसी भी कोने में हम कहीं पर भी वंदे मातरम का गायन कर सकते हैं, कथन कर सकते हैं। इस प्रकार का संदेश इस कार्यक्रम के माध्यम से हम देना चाहते हैं। आपने सुबह ट्वीट किया है, आज वोट चोरी का आरोप लगातार कांग्रेस से आज रही। कांग्रेस के पप्पू राहुल गांधी जो रोज फेक नैरेटिव फैलाने की कोशिश करते हैं, झूठ बोलते हैं, उनको एक जवाब हमने दिया है और हमारे पूछा हुए सवाल का जवाब राहुल गांधी दे। मेरा उनको ये चैलेंज है कि वो रोज प्रेजेंटेशन करते हैं किस प्रकार से दुबार मतदार वोटर लिस्ट में हैं, उस प्रकार का कथन वो रोज करते हैं, रोज झूठ बोलते हैं। उनके एमएलए असलम शेख जो मालवनी पैटर्न इस मुंबई शहर में लाने के लिए प्रसिद्ध है, उस असलम शेख का नाम चारकोप की विधानसभा क्षेत्र में 2 अलग अलग फोटो के साथ में, एक जगह पर असलम रमजान अली शेख, एक जगह पर शेख असलम रमजान अली, 2 अलग अलग स्टाइल में, 2 अलग अलग एड्रेस के साथ में, 2 अलग अलग फोटो के साथ में ये वोटर लिस्ट में है। इसके ऊपर राहुल गांधी स्पष्टीकरण दे, ऐसा मेरा उनको सवाल है। राहुल गांधी काँग्रेसचे पप्पू हे रोज कथन करतात की वोट चोरी कशी होते, मतदारांची दुबार नावं कशी आहेत। आज मी त्यांना एक प्रश्न विचारतो की त्यांच्याच पक्षाचे आमदार असलम शेख यांचं चारकोप विधानसभा क्षेत्रामध्ये 2 वेगवेगळी नावं आहेत, शेख असलम रमजान अली आणि असलम रमजान अली शेख, 2 वेगळ्या प्रकारची नावं, 2 वेगळ्या प्रकारचे फोटो, 2 वेगळे ऍड्रेस। याच्यावरती राहुल गांधींनी जबाब द्यावा, अशा प्रकारचं माझं आव्हान आहे राहुल गांधींना। पुणे घोटाळा पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवार जे आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही, परंतु त्यांच्या याच्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी योग्य ती चौकशीचे आदेश दिलेले आहेत। कायद्याच्या अधीन राहून जी काही चौकशी आहे ती केली जाईल। गिरीश महाजन यांनी पार्थ पवारांपेक्षा जास्त मोठा जमीन घोटाळा केला असा आरोप माजी खासदार उन्मेष पाटील यांनी केलेला आहे। गिरीश महाजनांवर थेट आरोप। हे बघा, असा निराशेच्या पोटी वैफल्यग्रस्त होऊन अशा प्रकारचे आरोप काही लोक रोज करत असतात। तथ्यानिशी आरोप करावेत, त्याचे पुरावे द्यावेत, एव्हिडन्स द्यावेत। जर कोणी दोषी असेल तर त्याला स्पेअर केलं जाणार नाही, पण अशा प्रकारचे खोटे आरोप आणि फेक नरेटिव्ह जर कोण पसरत असेल तर त्याचीही गय केली जाणार नाही। मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत। त्यांची सुपारी देण्यात आली होती, 2 कोटीची खंडणी देण्याचा देखील आरोप केलेला होता। नाही, मला त्यांनी काय आरोप केलेत याची मला माहिती नाही, त्याच्यावरती माहिती घेऊन मी बोलेन। सर, भीड़ में थे जहाँ पर जिस तरीके से उद्धव ठाकरे का दौरा चल रहा है, उसमें एक वीडियो जो वायरल हुआ है उसमें महिला ये कह रही है कि हालात यहाँ पे नेपाल जैसे हो सकते हैं, इसीलिए रामायण की जगह संविधान दिखाया जाना चाहिए, संविधान की बात होनी चाहिए। उद्धव ठाकरे वहाँ पे नहीं, वो वीडियो तो सब जगह घुमा है और उद्धव ठाकरे जी को इसका जवाब देना चाहिए कि वो जो महिला उनके सामने भाषण में बोल रही है उसकी बात से उद्धव ठाकरे सहमत है या नहीं सहमत है। इसके ऊपर स्पष्टीकरण उद्धव ठाकरे को देना चाहिए कि रामायण नहीं पढ़ना चाहिए। ये क्या उद्धव ठाकरे इस बात से सहमत है? इस सवाल का जवाब उद्धव ठाकरे जी ने देना चाहिए। और उद्धव ठाकरे जी ने जो चुप्पी साधी है वो इसी बात का प्रमाण है कि उद्धव ठाकरे जी तुष्टीकरण की राजनीति करके मुंबई शहर का रंग बदलना चाहते हैं। वो एक खान को मुंबई का महापौर बनाना चाहते हैं। खासकर कोरेगांव पार्टी का 1800 करोड़ जमीन का मामला है, गंभीर आरोप लग रहे हैं पार्थ पवार और अजित पवार पर। महाराष्ट्र के मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी ने इसके ऊपर जो इन्व्हेस्टिगेशन है, चौकशी जो है वो इसके ऊपर अपॉइंट की है। तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत। तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी। तोपर्यंत धन्यवाद।